जेव्हा स्वयंपाकाचा कंटाळा येतो त्यावेळेस वरणफळं, शेंगोळे असे पदार्थ सुचतात. तर नेहमीच तुम्ही ज्वारीच्या पिठाचे शेंगोळे खाल्ले असताल, पण या पद्धतीने नाचणीच्या पिठाचे एकदा करून पहा. पोटभरीचा, पटकन होणारा आणि साधा सोपा आहे. मस्त पावसाळ्यामध्ये गरमागरम हे शेंगोळे पोटभरीचा आहे आणि पौष्टिक सुद्धा आहे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. तर त्यासाठी इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये साधारण एक 5 ते 6 हिरव्या मिरच्या, अर्धा चमचा जिरे आणि 7 ते 8 लसूण पाकळ्या टाकून घेतलेला आहे. 1 इंचाचा आलं टाकून पाणी न टाकता याचा वाटण तयार करून घ्यायचं आहे. तर नाचणीचे इथे मी 1 कप पीठ घेतलेलं आहे आणि त्याचबरोबर अर्धा कप ज्वारीचं पीठ, पाव कप इतकं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. गव्हाचं पीठ घेतल्यामुळे हे जे नाचणीच्या पिठाला आणि ज्वारीच्या पिठाला जास्त असं चिकटपणा नसते. गव्हाच्या पिठामुळे थोडंसं चिकटपणा येतो, त्यामुळे इथे घेतलेलं आहे. नसेल आवडत तर नाही घेतलं तरीही चालू शकतो. सगळे पिठं ताटात टाकून घेतलेलं आहे. चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे. अर्धा चमचा ओवा हातावर चुरून टाकलेला आहे आणि त्याचबरोबर साधारण एक अर्धा चमचा हळद यामध्ये टाकून घेतलेला आहे. तयार करून घेतलेलं हिरवं वाटण टाकून घेतलेलं आहे. थोडीशी कोथिंबीर यामध्ये टाकून घेतलेलं आहे. सगळं छान व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला इथे उंडा तिंबून घ्यायचा आहे. तर इथे आपण नाचणीचं पीठ, ज्वारीचं पीठ वापरलेलं आहे, त्यामुळे जास्त पाण्याचा वापर करू नका. लगेचच हे पातळ होऊ शकतो. या ठिकाणी थोडं थोडं पाणी टाकून इथे मी उंडा तिंबून घेतलेला आहे. आता आपण लगेचच शेंगोळे तयार करून घेऊया. नेहमीच्या शेंगोळ्यासारखेच म्हणजे छोटा पिठाचा उंडा घेऊन लांबट लाटी करून घ्यायची, मग त्याला जोडायचं. अशा पद्धतीने व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्याला हे शेंगोळे करून घ्यायचे आहे. तर अर्ध्या पिठाचे इथे मी शेंगोळे तयार करून घेतलेले आहे. त्यानंतर आपण आता फोडणी देऊया शेंगोळ्यासाठी. तर बाकीचे राहिलेले नंतर करूया, म्हणजेच एक बॅच आपल्याला उकडायला ठेवायचं आहे, त्यानंतर करता येतो. तर इथे मी कढईमध्ये साधारण एक 5 चमचे तेल टाकून घेतलेलं आहे. अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरं छान तडतडू द्यायचं. फोडणी छान बसली की चवीला छान होते शेंगोळे. आणि त्याचबरोबर इथे मी थोडीशी कोथिंबीर आणि अर्धा चमचा इतकं ठेचून घेतलेलं लसूण आणि त्याचबरोबर इथे मी साधारण एक मोठा तांब्या पाणी टाकून घेतलेला आहे आणि साधारण एक अर्धा चमचा इतकं मीठ टाकून घेतलेलं आहे. तर पाण्याला लागेल इतकंच आपल्याला मीठ टाकायचं आहे, कारण आपण पिठामध्ये ऑलरेडी मीठ टाकलेलं आहे. पाण्याला उकळी येईपर्यंत आपल्याला शेंगोळे टाकायचे नाही. लक्षात ठेवा, शेंगोळे जेव्हा पाण्याला उकळी येते त्याच वेळेस टाकायचं आहे. एक बॅच टाकून घेतलेला आहे. आता दुसरी बॅच सुद्धा याच पद्धतीने तयार करून घेतलेली आहे आणि त्यापैकी साधारण एक 3 ते 4 शेंगोळे होतील इतकं पीठ बाजूला ठेवलेलं आहे. याचा आपल्याला पाण्यामध्ये मिक्स करून मिश्रण तयार करून घ्यायचं आहे. तर इथे शेंगोळे थोडेसे उकडल्या गेलेले आहे. सुरुवातीला चमचा लावायचं नाही. शेंगोळेला आकार धरलं की त्यानंतर चमच्याने सगळं मिक्स करायचं आहे. तर इथे शेंगोळे थोडंसं शिजल्या गेलेलं आहे. पाण्याला तशीच उकळी आलेली असायला पाहिजे. नंतर दुसरी बॅच सुद्धा त्याच पद्धतीने आपल्याला टाकून घ्यायचं आहे. आता सगळे शेंगोळे इथे मी टाकून घेतलेले आहे. मला थोडंसं पाणी कमी वाटत आहे, म्हणून मी गॅसवर थोडंसं पाणी ठेवलेलं आहे. शिल्लक राहिलेलं जे पीठ होतं त्यामध्ये पाणी टाकून एक मिश्रण तयार करून घ्यायचं आहे. तर इथे आपल्याला जे शेंगोळ्याचं जे पाणी असते त्याला छान दाटसरपणा येण्यासाठी असं करणं गरजेचं आहे. तर या ठिकाणी हे सगळं छान असं पातळ पाणी करून घेतलेलं आहे. आता शेंगोळे सुद्धा छान असं थोडंसं शिजल्या गेलेलं आहे. तर आपण दुसरी बॅच टाकलं की लगेच पाणी कमी आहे म्हणून टाकायचं नाही, कारण ते शिजलेले नसतात. वरून आपण थंड पाणी किंवा गरम पाणी टाकलं की ते वितळून जाऊ शकतात. त्यासाठी थोडंसं शिजू द्यायचं, त्यानंतर त्यामध्ये गरम पाणी ॲड करायचं. थंड पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही. तर इथे आपल्याला साधारण एक अर्धी वाटी इतकं हे पिठाचं पाणी तयार झालेलं होतं ते सगळं टाकून घेतलेलं आहे आणि त्यानंतर सगळं मिक्स करून घेतलेलं आहे. तर शेंगोळे आकार धरलेले होते, त्यामुळे आपल्याला चमच्याने सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. याचं जे पाणी आहे ते सुद्धा छान असं दाटसर झालेलं आहे. एक 10 मिनिटं शिजून घेतल्यानंतर तुम्ही बघू शकता मस्त असं शेंगोळे शिजल्या गेलेलं आहे. या पद्धतीने छान असं शिजू द्यायचं. थोडंसं वातड असं व्हायला पाहिजे, तरच ते चवीला छान होतात. तर इथे शेंगोळे आणि त्याचं जे पाणी आहे छान असं तयार झालेलं आहे. तर तुम्ही बघू शकता मस्त असे नाचणीचे शेंगोळे तयार झालेले आहेत. एकदा या पद्धतीने नक्की करून पहा. तुम्हाला जर अशा नवनवीन रेसिपीज आणि साध्या सोप्या रेसिपीज आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर नंतरच्या रेसिपीमध्ये भेट